आपल्या सर्वांतर्फे आणि महाराष्ट्र मंडळातर्फे मी श्री यशवंत देव आणि सौ उत्तरा केळकर यांचं स्वागत करतो. यशवंत देव यांचं नाव महाराष्ट्रातल्या आबालवृद्धांच्या तोंडी झालेलं आहे. आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या सुगम संगीत विभागाचे ते प्रमुख आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट आणि रंगभूमीचे कवी, आघाडीचे संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांचा दीर्घकाल परिचय सर्वांना आहे. दूरदर्शनवर नुकत्याच झालेल्या संगीतमय बोलपट बहिणाबाई याचे ते संगीत दिग्दर्शक आहेत. त्या व्यतिरिक्त झालं गेलं विसरून जा, कामापुरता मामा, सुखी संसार, चोरावर मोर इत्यादी अनेक चित्रपटांचे ते गीतकार आणि संगीतकार आहेत. घनश्याम नयनी आला, आम्रपाली, कोंडी, आषाढातील एक दिवस इत्यादी अनेक नाटकांचं त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं आहे. तद्वतच कथा ही जानरामिकीची, शिव पार्वती या नृत्य नाटकांचं संगीत दिग्दर्शनही त्यांनी केलेलं आहे. आपणा सर्वांना डोळ्यामधले आसू पुसती अशी पाखरे येती, तुझे गीत गाण्यासाठी भातुकलीच्या खेळामधली माझ्या प्रीतीच्या पाखरा, त्या तरुतळी विसरले गे, केळीचे सुकले बाग, सदनदारी उभा, जीवनात ही घडी अशी देवले, विसरशील खास मला, दिवस तुझे हे फुलाचे. अशा एक ना अनेक गाण्यांची आठवण आपणा सर्वांना येत असेल. त्या सगळ्या गीतांचे ते गीतकार, संगीतकार आहेत. सुधीर फडके, लता मंगेशकर, आशा भोसले, अरुण दाते अशा सुप्रसिद्ध गायकांच्या ध्वनिमुद्रकांचे ते संगीत दिग्दर्शक आहेत. स्वर आले दुरुनी, प्रिया आज माझी, अरे देवा तुझी मुले इत्यादी अनेक गीतांना त्यांनी जन्म दिलेला आहे. महाराष्ट्र शासन आणि मराठी नाट्य परिषदेच्या गीत रचना आणि संगीत दिग्दर्शनाच्या अनेक पारितोषिकांचे ते मानकरी आहेत. आतापर्यंत सुगम संगीताच्या अनेक मैफली त्यांनी गाजवलेल्या आहेत. आणि एवढंही कमी होते म्हणून की काय, पण शब्दप्रधान गायकी या संगीतावरील एका ग्रंथाचे ते लेखक आहेत आणि त्या ग्रंथाला महाराष्ट्र सरकारचं पारितोषिकही मिळालेलं आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या कलाकाराला नम्रतेची पण तेवढीच जोड आहे. त्यांच्याबरोबर आज सौवती उत्तरा केळकर आपल्या समोर आहेत. उत्तरा केळकर यांचं शिक्षण पंडित फिरोज दस्तूर यांच्याकडे झालेलं असून मुंबई विद्यापीठाची शास्त्रीय गायनातली पदविका म्हणजे ज्याला डिप्लोमा आपण म्हणतो तो त्यांचा यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. आकाशवाणीतर्फे घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय स्तरावरील संगीत प्रतियोगितांमध्ये हिंदुस्थानी कंठी संगीतातील सर्व प्रकारात प्रथम पारितोषिकाचे विक्रमी यश त्यांनी मिळवलेले आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत म्हणजे ख्याल आणि सुगम संगीत, गीत आणि गझल मध्ये 1974 साली आणि हिंदुस्थानी सुगम शास्त्रीय संगीत ठुमरीमध्ये 1973 साली त्यांना पारितोषिक मिळालेली आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनावरून त्यांचे नियमित कार्यक्रम होत असतात. त्यांचे आतापर्यंत 75हून जास्त ध्वनिमुद्रित कसेट प्रसिद्ध झालेले आहेत आणि सुमारे 70हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांना पार्श्वगायकीची संधी मिळालेली आहे. 1980 साली महाराष्ट्र सरकारतर्फे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा सन्मान हळदी कुंकू चित्रपटासाठी त्यांनी मिळवला. सूरसिंगार संसदच्या सर्वोत्कृष्ट शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट गीतासाठी असणाऱ्या मिया तानसेन पारितोषिकाची त्याला जोड मिळाली.
मुंबई दूरदर्शनने सादर केलेल्या वसंतराव जोगळेकर दिग्दर्शित आणि सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांनी संगीत दिलेल्या बहिणाबाई या चित्रपटातील सगळी 16 गाणी त्यांनी म्हटलेली. सुगम संगीताच्या अनेक मैफली त्यांनी आतापर्यंत गाजवलेल्या आहेत. मराठी भावगीतं, भक्तिगीतं, लावण्या, गुजराती गरबा, राजस्थानी लोकसंगीत इत्यादी भाषांमध्ये त्यांच्या ध्वनिमुद्रिका आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि त्या नुकत्याच अमेरिकेत येण्यापूर्वी 1984 सालचं महाराष्ट्र सरकारतर्फे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून संसार पाखराचा या चित्रपटासाठी त्यांची परत एकदा निवडणूक झाली. तर अशा या अष्टपैलू गायिकेचं गायन आज आपल्याला ऐकायला मिळणार. श्याम काणे हे आपल्याला आता तबल्यावर साथ त्यांची देणार आहे. त्यांनी मला नुकतेच खून केले की माझ्याशी जास्त काही सांगू नका, तेवढ्यावरच थांबवतो. पण श्याम काणे यांची ओळख परत नव्याने करून द्यायची गरज नाहीये. त्यांचं शिक्षण पंडित झाकीर हुसैन यांच्याकडे झालेलं आहे आणि तेवढ्या का वाक्यामध्ये त्यांच्या कलेचं दिग्दर्शन व्हावं. श्री यशवंत देव आणि सौ उत्तरा केळकर यांचं परत एकदा मी स्वागत करतो आणि त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करतो. सर्वसाधारण रंगभूमीचा संकेत असा की पडदा उघडल्यानंतर कार्यक्रम सुरू होतो. इथे पडदा लावल्यानंतर कार्यक्रम सुरू मग काहीतरी कुजबूज चालली होती, काय लाईट वगैरे चकाचूक आहे, माझ्या डोक्यात यावरनं माझ्या वाक्यावरनं आपल्याला कल्पना आली असेल की मी अत्यंत घरगुती स्वरूपाच्याच मंडळीमध्ये कार्यक्रम करू इच्छितो, कारण त्यात एक निराळा मोकळेपणा अशीच दाद आपण शेवटपर्यंत द्यावी अशी खात्री आहे. काल त्याच्या खात्रीची एक पावती मिळालेलीच आहे. आज वाटतं काही चेहरे काढल्यापैकी आहेत आणि कालची मंडळी आज परत आल्यावर कार्यक्रम बघायला आल्यानंतर थोडीशी भीती वाटते. म्हणजे असेल की एखादा गडी फ्लूकने गाऊन जातो, आज कसा गातो बघूया अशी एक थोडीशी भीतीपूर्वक जाणीव मला तरी आहे. कारण आतापर्यंत माझ्या एकंदर वर्णनावरून मी फारसा गातो असं कुठे कोणी सांगितलं. कारण एकच की आजच्या या एकंदर जगामध्ये रेकॉर्डच्या स्वरूपात किंवा कॅसेटच्या स्वरूपात किंवा पार्श्वगायनाच्या स्वरूपात मैफिलीच्या स्वरूपात अशीच मंडळी पुढे येतात. परंतु मी फारसे रेकॉर्ड केलेले नाही, रेडिओ जातो, परंतु अशी मंडळी जमल्यानंतर मध्ये जातो. कार्यक्रम झाले म्हणून आपल्यासमोर येण्याचं धाडस आणि ते अमेरिकेला आम्ही केलं. आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी उत्तम श्रोत्यांचा म्हणून जो प्रतिसाद असतो तो उत्तम मिळाला, परंतु माणुसकीचाही उत्तम साथ प्रतिसाद दोन्ही मिळालेला आहे. आणि तेवढ्या एका भांडवलावर म्हणा की आणखी एक महिना आम्ही इथे काय केलं बरोबर. अनेक कप्तांची आमंत्रण आहेत, परंतु कोणाकडे नाही म्हणायचा हाच प्रश्न पडतो. कारण सगळ्यांच्याकडे हो म्हटलं तर जाताही येणार नाही. त्यामुळे देवालाही संकट तसं पडलेलं आपणच सोडू असेल.
या दोन्ही गीतांची रचना, गीत रचना, काव्य वसंत बापटांचं आहे. आपण कदाचित उषा मंगेशकरांची अष्टविनायकाची ध्वनिमुद्रिका, ती जर ध्वनिमुद्रिका ऐकली असेल त्यातली ही दोन गीत आहेत. अत्यंत मार्मिक अशा पद्धतीची ही गीत आहेत, वसंत बापटांच्या लेखणीतून उतरलेली आणि आपल्याला आवडते. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो, स्वस्ति श्री गणनायको गजमुखो, मोरेश्वर सिद्धिदा बल्लाळस्तु विनायकस्त्वतमणे, चिंतामणिस्ते लेण्याद्रौ गिरिजात्मजस्सुवरो, विघ्नेश्वरश्चोजरे ग्रामे राञ्जनसंस्थितो गणपति, कुर्यात् सदा मङ्गलम्, कुर्यात् सदा मङ्गलम्. जय जय हे ओंकार, जय जय हे ओंकार, जय जय
उसारा जय जय हे ओंकारा जय जय हे ओंकारा जय गणनायक जय वरदायक जय गणनायक जय वरदायक जय जय भुवनाधारा जय जय हे ओंकारा जय 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 हे ओंकारा या अष्टविनायकांच्या गीतमालिकेचा आणखी एक पद्म आणि त्यानंतर भावगीतांची सुरुवात करू. असा या गणपतीला एकदा मोकळा केला म्हणजे बरं. वसंत बापटांची लेखणी ही अतिशय मार्मिक अशा पद्धतीने वर्णन करण्यामध्ये फार कुशल आहे. त्यांची अनेक काव्य गायनं आपण जवळून ऐकली असतील, पाहिली असतील. त्यांच्यापैकी अनेकांचे ते विद्यार्थी विद्यार्थिनी असाल आपण, आणि साहित्यिक म्हणून आपण त्याची ओळख असणारच. परंतु या गणपतीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी असाच आपला जोखंदपणा दाखवलाय. थेऊरचा जो गणपती आहे, त्या थेऊरच्या गणपतीचं ऐतिहासिक महत्व आपल्याला माहिती आहे. माधवराव पेशव्यांच्या वेळेपासून थेऊरचा गणपती थोरल्या माधवरावांचं आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांचं इथे दैवत होतं. आणि रमा आणि माधव म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी यांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर पहिली वेळ आपल्याला जास्त समर्पक वाटेल. थेऊरच्या गणपतीचं वर्णन करताना ते म्हणतात, रमा माधवांचे जिथे चित्त लागे, रमा माधवांचे जिथे चित्त लागे, जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे, त्या थेऊराला चला जाऊया, गणेशाप्रती आरती गाऊया. रमा माधवांचे जिथे चित्त लागे, रमा माधवांचे जिथे चित्त लागे, जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे, रमा माधवांचे जिथे चित्त लागे, जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे, दया थेऊराला चला जाऊया, गणेशाप्रती आरती गाऊया. या थेऊराला
कार्यक्रमामध्ये सुगम संगीताचे विविध प्रकार आहेत. भक्ती संगीतापासून भावसंगीत, त्यानंतर चित्रपटाची काही गीतं, माझी काही विनोदी गीतं, काही नुसतं काव्य गायन वगैरे वगैरे अशा प्रकारचा हा संमिश्र स्वरूपाचा कार्यक्रम असेल. प्रत्येकाला यात काही ना काहीतरी आवडण्यासारखं असेल अशी माझी खात्री आहे. यानंतर आता उत्तरात एक गात आहे कवी अनिल यांची रचना. कवी अनिल यांची रचना केळीचे सुकले बाग. आजच्या या कार्यक्रमामध्ये जी गीत आम्ही सादर करणार आहोत त्याचे कवी तर मी सांगेनच, पण संगीत दिग्दर्शक काही सांगणार नाही, कारण तो मीच असेल. जेव्हा नसेल तेव्हा अवश्य उल्लेख करणार आहे, कारण इतर संगीत दिग्दर्शकांची किंवा इतर संगीत दिग्दर्शकांची गाणी या कार्यक्रमात आहेत, जरूर आहेत, त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. परंतु नपेक्षा माझ्या तसं समजायचं वाईट असल्या तरी. केळीचे सुकले भाग, कवी अनिल. केळीचे सुकले बाग, केळीचे सुकले बाग असुनिया पाणी, कोमेजली कवळी पान असुनी निगराणी, असुनी निगराणी, केळीचे सुकले बाग, केळीचे सुकले बाग, केळीचे सुकले बाग. कशी कुठे लागली आग जळती जसे वारे, कशी कुठे लागली आग जळती जसे वारे, कुठेतरी पेटला वणवा भडके वनसारे, कुठेतरी पेटला वणवा भडके बनसारे, भडके बनसारे, केळीचे सुकले बाग, केळीचे सुकले बाग, केळीचे सुकले बाग. किती दूरची लागे झळ आतल्या जीवा, किती दूरची लागे झळ आतल्या जीवा, गाभ्यातील जीवन रस सुकत ओलावा, गाभ्यातील जीवन रस सुकत ओलावा, केळीचे सुकले बाग, केळीचे सुकले बाग, केळीचे सुकले बाग. किती जरी घातले पाणी सावली केली, किती जरी घातले पाणी सावली केली, केळीचे सुकले प्राण, केळीचे सुकले प्राण बघून भवतारी, केळीचे सुकले प्राण बघून भवतारी, बघून भवतारी, केळीचे सुकले बाग, केळीचे सुकले बाग असुनिया पाणी, कोमेजली कवळी पान असुनी निगराणी,
सुकले बाळ केळीचे सुकले बाळ केळीचे सुकले बाळ त्यानंतर त्या एक गीत सादर करतायत त्याचे कवी विंदा करंदीकर. काही काही कवींची नावं गीतकार म्हणून फार कमी माहिती. गीतकार म्हटल्यानंतर जी मंडळी समोर येतात त्यात करंदीकर मावत नाही खरी, पण काही काही गीतं त्यांनी अशी लिहिलेली आहेत की असं वाटतं की चाल लावावी म्हणून. सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी सांगू कसे सारे तुला सांगू कसे रे यावं. विंदा करंदीकरांचे रचना आहे. कदाचित आपल्यापैकी जी मंडळी मुंबईला त्यावेळेला असतील की ज्यावेळेला हे भावसरगम या कार्यक्रमामधून सुद्धा मल्होत्राने म्हटलेलं आहे. लक्षात असेल तर त्या स्मृती पुन्हा एकदा उजळण्याचा हा योग आहे. सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी ती पाहुणी. सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी सांगू कसे सारे तुला सांगू कसे सारे तुला सांगू कसे रे आपुणी सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी घरदार येते खावया नसते स्मृतीना कादया घरदार येते खावया नसते स्मृतीना कादया अंधार होतो बोलता अंधार होतो बोलता वेड्या पिशा स्वप्नातुनी सांगू कसे रे आहुनी सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी माझ्याच भोवती घालते माझ्या जगाची भिंत मी माझ्याच भोवती घालते माझ्या जगाची भिंत मी ठरते परी ती काच रे ठरते परी ती काच रे दिसतोच मजला त्यातूनी सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी
त्याच्यानंतर एक द्वंद्वगीत कवी वसंत बापट. मुंबईला 6 महिन्यापूर्वी पार्ले आला प्रथम. इथे पार्लेकरांची काही मेजॉरिटी पार्लेकर आहे टिळक आहे, म्हणजे पार्ले टिळक. तर या पार्ल्याला आणखी अन्यत्र 3-4 ठिकाणी सुद्धा पंचमी या नावाचा एक कार्यक्रम सादर केला होता. पंचमी या कार्यक्रमांची कल्पना अशी की त्यात 5 मराठीतले कवी आघाडीचे, तसे आघाडीचे बरेच कवी आहेत पण निवडायला 5 म्हणून पंचम. तर त्यांच्या कविता निवडल्या आणि मग त्यातल्या 10 कविता मी सादर केल्या आणि 10 श्रीनिवास खळ्यांनी सादर केल्या. त्यापैकी ज्या मी 2 सादर केल्या त्यातली एक आता म्हणणार वसंत बापटांची रचना आहे. अतिशय सुरेख ही रचना आहे. आणखीन ती रंगमंचावर रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर यांनी सादर केलं आणि ते काही मंडळींना इतकं पसंत पडलं की त्यातले रसिकामध्ये श्रोत्यामध्ये चित्रपट निर्माते होते मराठीचे. ते धावत आले, म्हणाले हे आम्हाला गाणं पाहिजे, एकदम हिट होईल असं मला वाटतं. या लोकांना हिट विषय दुसरं काही सुचत नाही, काहीतरी हिट पाहिजे. तर त्यांना आवडलं ते आणि लगेच त्यांनी थोडासा फेरफार नंतर बापटाने केला त्याच्यामध्ये. कारण चित्रपटासाठी गाणं लिहायचं म्हणजे त्या प्रसंगाचं थोडंसं तरी सूत्र त्याच्यामध्ये यावं लागतं. असंही पुष्कळ वेळा होतं की गाणं कम्प्लीट तयार होतं, म्हणजे कुठल्या तरी प्रसंगात बसवतात, असंही होतं. नाही असं काही प्रकार मग सांगणार आहे मी, तोही झालेला आहे. तर त्या गीताचे सुरुवातीचे शब्द असे, येशील, तो विचारतो, येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील. कोणाला कुठली वेळ, कोणाला कुठली वेळ. येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील, तुझी या माझी या प्रेमाची पावती साखर चुंबन देशील. प्रश्न आहे सध्या, येशील राणी पहाटे पहाटे येशील. येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील, तुझे माझे प्रेमाची पावती साखर चुंबन देशील. येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील, तुझे माझे प्रेमाची पावती साखर चुंबन देशील. देशील देशील देशील. ओलेची पहाट शहाऱ्याची लाट, ओलेची पहाट शहाऱ्याची लाट, गळ्यात घालूया बाहू. ओलेची पहाट शहाऱ्याची लाट, गळ्यात घालूया बाहू. तुझी हनुमती जरा उचलत नको न रागाने पाहू. तुझी हनुमती जरा उचलत नको न रागाने पाहू. राजत फुलांचा पाऊस गेलीत मिठीत मिटून जाशील. येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील, तुझे माझे प्रेमाची पावती साखर चुंबन देशील. येशील येशील येशील.
तयार होईल तेव्हा हो बघायला मिळालं मला काही माहित नाही. पण त्या चित्रपटाचं नाव पोरींची कमाल आणि बापाची कमाल. गौरी वसंत बापट दिग्दर्शक. नंतर मी आपल्या समोर एक वारा कांत यांची रचना सादर करतो. बरेच वर्षापूर्वी भावसरगम या कार्यक्रमातून सुधीर फडके यांनी गायली. अगदी अलीकडे त्याची ध्वनिमुद्रिका झालेली.